नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा SJVN लिमिटेड मध्ये या ठिकाणी 114 पदांची वॅकन्सी सुटलेली आहेत. संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. क्लोजिंग डेट या ठिकाणी बघा 18/5/2025 आहे. यामध्ये बघा एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदाच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह ट्रेनी डेझिग्नेशन तुम्हाला दिसत असेल. पे स्केल सुद्धा या ठिकाणी आहे दिलेलं 50,000 ते 1,60,000 पर्यंत. अलाउन्सेस सुद्धा त्यांचे अलाउन्सेस जे काय असतील ते दिलेले आहेत. नंबर ऑफ पोस्ट आणि क्वालिफिकेशन बघणार आहोत आपण या ठिकाणी. डिसिप्लिन दिलेला आहे या ठिकाणी इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन. नंबर ऑफ पोस्ट त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी दिलेला आहे. सिव्हिल आहे या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग लागतंय. या ठिकाणी 30 जागा आहेत टोटल. तुम्हाला या ठिकाणी कास्ट वाईज जे ते चेक करून घ्यायचे आपापल्या. इलेक्ट्रिकल आहे त्याला सुद्धा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग लागते 15 जागा आहेत. मेकॅनिकल दिलेला आहे, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागते 15 जागा आहेत. ह्युमन रिसोर्स दिलेला आहे त्यांनी ग्रॅज्युएट विथ 2 year MBA, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा विथ स्पेशलायझेशन इन पर्सनल अँड HR मध्ये 7 जागा आहेत. इन्व्हायरमेंट दिलेला आहे बॅचलर डिग्री इन इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग और 2 year पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये 7 जागा आहेत. जिओलॉजी दिले MSc MTech जिओलॉजी अप्लाइड जिओलॉजी जिओफिजिक्स विथ इंजिनिअरिंग जिओलॉजी ॲज अ मेन सब्जेक्ट और MSc MTech इन इंजिनिअरिंग तर 7 दिलेले आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 6 जागा आहेत. फायनान्समध्ये बघा CA IC CMA 2 years MBA विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स त्यासाठी 20 जागा आहेत. लॉ दिलेला आहे ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ 3 years LLB 5 years इंटिग्रेटेड कोर्स दिलाय 7 जागा आहेत. तर 114 जागा टोटल दिलेल्या आहेत. चेक करून घ्या. यामध्ये बघा ऑल डिग्रीज क्वालिफिकेशन मस्ट बी फुल टाइम. ठीक आहे, तर तुम्हाला फुल टाइम केलेलं पाहिजे. तुम्हाला ऍटलिस्ट 50% मार्क तरी पाहिजेत कमीत कमी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट रिझर्व फॉर PWBDs म्हणजे जे डिसॅबिलिटीज आहेत त्यांना त्यांच्यासाठी दिलेले त्या ब्रँच वाईज डिसिप्लिन वाईज या ठिकाणी दिले. तुम्ही चेक करून घ्या. एज आणि रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी. कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 ते 15 वर्षापर्यंत आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे सुद्धा चेक करून घ्यायचंय तुम्हाला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळे सर्व डॉक्युमेंट जे काही असतील तुमचे ते या ठिकाणी तयार ठेवा. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे सर्वात महत्वाची. या ठिकाणी बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची. शॉर्ट लिस्टेड केली जाणार आहेत कॅन्डिडेट. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन होणार आहे. याचं पॅरामीटर दिलेलं आहे या ठिकाणी. CBT स्कोर असेल 75%, ग्रुप डिस्कशनसाठी 10% आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये या ठिकाणी 15%. तर या ठिकाणी टोटल मिळून 100% याप्रमाणे तुमचं मेरिट काढलं जाणार आहे. फॉर्मॅट कसं असणार आहे CBT जे आहे तुमचं कम्प्युटर बेस्ड त्याच्यासाठी 2 hours ड्युरेशन आहे. फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन बघा 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील 150 मार्कासाठी. मीडियम इंग्लिश आणि हिंदी राहणार आहे. सिलेबस सेक्शन 2 राहणार आहे त्याच्यामध्ये, सेक्शन 1 सेक्शन 2. सेक्शन 1 मध्ये 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील ते तुमच्या सब्जेक्ट आणि डिसिप्लिनशी रिलेटेड आहेत. सेक्शन 2 मध्ये 30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील जनरल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि इंटेलिजन्स. तर तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड ब्रँचशी रिलेटेड जास्त क्वेश्चन आहेत. मार्किंग बघा इच करेक्ट आन्सर विल बी कॅरी 1 mark आणि नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. या ठिकाणी टेस्ट सेंटर दिलेले आहेत न्यू दिल्ली इन्क्लुडिंग NCR, चंदीगड, इटानगर, अरुणाचल प्रदेश आणि देहरादून या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यापैकीच तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर बघा खाली दिलेलं आहे हिमाचल प्रदेश सुद्धा आहे. शिमला, मंडी, बिलासपूर, सलोन, कांगरा, हमीरपूर, उना, कुल्लू डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ टेस्ट सेंटर्स. तर हे सगळं आहे. फायनलायझेशन ऑफ मेरिट लिस्ट मध्ये 50% मार्क तुम्हाला पडले पाहिजेत जर तुम्हाला त्या लिस्टमध्ये यायचं असेल. मेडिकल फिटनेस द्यावा लागेल. त्यानंतर बघा हाऊ टू अप्लाय केलेला आहे www.sjvn.nic.in वरती या तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलेलं आहे कशा पद्धतीने भरणार आहेत तुम्हाला. मोस्ट इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवा. 28/4/2025 ला या ठिकाणी चालू झालेला आहे. क्लोजिंग डेट 18/5/2025 आहे या ठिकाणी. कंडिशन्स फॉर इंटरनल अप्लिकेंट्स दिलेला आहे. तुम्ही कंडिशन सगळे वाचून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग या ठिकाणी दिलेलं आहे कॅन्डिडेट टू इन्शुअर देअर इलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. अप्लाय करण्याआधी तुम्ही एकदा तुमची बरोबर इलिजिबिलिटी चेक करून घ्या सर्व प्रकारे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे 114 वॅकन्सी सुटलेल्या आहेत. जर कोणी यासाठी इलिजिबल असतील ज्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे या इंजिनिअरिंगच्या फील्डमधून किंवा ब्रँचमधून ते यासाठी पात्र आहात. जर अजूनपर्यंत तुम्ही याला अप्लाय केले नसेल तर अप्लाय करा आणि याच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.